नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, बीएमएस बीएचएमएस अशी करा चॉईस फिलिंग स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 साठी स्पेशल व्हिडिओ फॉर लो मार्क्स कॅन्डिडेट। ओके, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ओके, त्या अगोदर बघा तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे बघा, मी तुम्हाला ते व्हिडिओज दाखवतो बघा। पहिले बघा, तुम्ही जर या ठिकाणी जर लाईव्ह मध्ये जर आले, आपल्या चॅनलवरती जाऊन जर तुम्ही लाईव्ह मध्ये आले तर तुमच्यासाठी एक 26 मिनिट अगोदर एक व्हिडिओ घेतलाय बघा मी। 95 मुलांनी बघितलंय, अजून खूप सारे मुलं अजून बघतील। ओके, तुम्ही पण बघा। तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय बघा, बीएमएस बीएचएमएस स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 साठी पुन्हा चॉईस फिलिंग सुरू, कोणत्या कॉलेजला किती जागा खाली, नवीन कॉलेजेस आले, नवीन कॉलेजेस पण आलेली आणि किती जागा खाली ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगितलंय बघा। ओके, त्या अगोदर आपण एक सकाळी 2 तास अगोदर एक व्हिडिओ घेतलाय बघा, बीएमएस बीएचएमएस स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 पुन्हा चॉईस फिलिंग सुरू, कोणते स्टुडंट इलिजिबल असणार। ओके, पेड काउन्सिलिंग फक्त 99 रुपीज मध्ये आपली। जर तुम्हाला आमच्याकडून जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता। ओके, तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल सायन्स गॅलेक्सी सोबत तर तुम्ही पेड काउन्सिलिंग सुद्धा करू शकता। बघा, आपण पहिले पेड काउन्सिलिंगची फीस ठेवली होती बघा तुमच्यासाठी 4999, त्यानंतर आपण तुमची फीस ठेवली 999, त्यानंतर आपण तुमची फीस ठेवली 499 आणि आता आपण तुमची फीस ठेवली मात्र 99 रुपये। एवढी कमी फीस कुठेच नाही आणि एवढ्या कमी फीस मध्ये कोणी लिस्ट बनवून देत नाही। आता काय असते माहितीये का, आपण सगळे फ्री पण दिलं असतं। विचार करा ना, 99 किती पैसे होणार आहे, असे किती लोक घेणार आहे। पण ते असतं ना, जे लोकांना फ्री मध्ये भेटतं त्याची लोकांना जाणीव नसते, म्हणून याच्यासाठी काय ठेवली, आता थोडीशी प्राइस ठेवली, कारण ही जी प्रोसेस आहे आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेली। ओके, तर मग यासाठी आपण एकदम कमी फीस ठेवलेली बघा, 99 रुपये। ज्या लोकांना, जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट असेल ते काय करू शकता, आमच्या सोबत तुम्ही काय करू शकता, तुमची पेड काउन्सिलिंग करू शकता। पेड काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्हाला जायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्हाला ऍपची लिंक दिलेली असेल किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला काय करायचंय, सायन्स गॅलेक्सी सर्च करायचे, ऍप डाउनलोड करायचे बघा। ऍप डाउनलोड केलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे आणि तुम्हाला एक असा ऑप्शन येईल बघा, सिलेक्ट कॅटेगरी। तुम्हाला त्यामधून स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 सिलेक्ट करायचे, तुमच्या समोर हा असा पेज येईल, याला क्लिक करायचे असं 2 वेळेस। मग तुम्हाला हा बाय नाव वरती येऊन बाय नावचा एक पेज येईल बघा, तिथून तुम्हाला 999 रुपीज, सॉरी 99 रुपीज, फक्त 999 बोललोय मी, 99 रुपीज मात्र काय करायचे, पेड करायचे, यामध्ये इनरोलमेंट होऊन जायचे। मग मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे बघा, तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग कशी करायची, तुम्हाला लिस्ट कशी बनवायची। ओके, तुम्हाला प्रिफरन्सेस कसे द्यायचे, तुमचा कोटा कोणता ठेवायचा, रिझर्व ठेवायचे, ओके का ओपन ठेवायचंय, कारण तुमचा कोणते कोणते असे कॅन्डिडेट असेल त्यांच्या कॅटेगरीतून अजून पण सीट नसणार आहे। ओके, मग मी तुम्हाला हे सगळं कुठे सांगणार आहे, आपल्या ऍप मध्ये सांगणार आहे बघा। ओके, त्यानंतर मला खूप मुलं कॉल करताय, खूप स्टुडंट कॉल करताय, कॉल करू नका। ओके, जे 99 रुपयाचे सबस्क्रिप्शन घेणार आहे त्यांचा डेटा माझ्याकडे येतो, यांनी आपल्याकडून केले म्हणजे यांनी आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट केले, मग मी त्यांना स्वतःहून कॉल करेल, स्वतःहून त्यांच्यासाठी सेशन घेईन, मी सगळं त्यांना या बॅच मध्ये काय करून देणार आहे, सगळे त्यांच्या गोष्टी करून देणार आहे। मग तुम्ही मला कॉल करू नका, मी कॉल कोणाचेच घेणार नाही। ज्याला इंटरेस्टेड कॅन्डिडेट असेल त्यांनी काय करायची, 99 रुपीज पेड करून काय करायची, तुमची काउन्सिलिंग करून घ्यायची। ओके, बघा यामध्ये तुम्हाला फीचर जर बघितली, तुमची डिटेल काउन्सिलिंग आपण करणार आहे बघा। त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट बनवणार आहे बघा, तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरून। यामध्ये आपण तुमचा रँक अँड कट ऑफ अनालिसिस करू आणि त्या बेसिसवर तुमची काय बनवू, लिस्ट बनवून देऊ आणि हा स्पेशल गायडन्स पण करू जे लो मार्क्स असतील त्या स्टुडंटला। ओके, आणि त्यांना जर त्यांचं करिअर मध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहे तर डॉक्टर दिनेश पाटील सर त्यांच्यासाठी सेशन पण घेत असतात बघा। सर MBBS आहे, सरांनी MD केलेले आणि सर गाईड करतात बघा मुलांना। ओके, तुमचे लाईव्ह आपण काय ठेवू, काउन्सिलिंग सेशन पण यामध्ये असणार आहे बघा ऍप मध्ये। तर ज्या मुलांना जर परचेस करायचे असेल, ज्या स्टुडंटला, ते 99 रुपयां मध्ये काय करू शकता, कोर्स परचेस करू शकता। आता मात्र मुद्दा हा येतोय तुमच्या समोर, आता हा व्हिडिओ अशी करा चॉईस फिलिंग स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 साठी स्पेशल व्हिडिओ असणार आहे लो मार्क्स कॅन्डिडेट साठी। चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तुम्हाला काय करायचंय आता मी सांगतो। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय बघा, हे तुमचं स्ट्रे वेकेन्सी राउंड 7 आहे। मग याच्या अगोदरची स्ट्रे वेकेन्सी राउंड 6 याची काय, याची लिस्ट घ्यायची, कशाची, स्ट्रे वेकेन्सी राउंड 6, स्ट्रे वेकेन्सी राउंड 6 याची काय घ्यायची, तुम्हाला सिलेक्शन लिस्ट घ्यायची बघा। ओके, याची तुम्हाला सिलेक्शन लिस्ट घ्यायची बघा। त्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट काम असं करायचंय, तुम्हाला चॅनलवरती जायचंय, लाईव्ह मध्ये जायचं, हा व्हिडिओ ओपन करायचा। व्हिडिओ ओपन केला, कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा,
बसायचं एक कोणत्या तरी ठिकाणावर, मग हा व्हिडिओ ओपन करायचा, यामधून बघायचं कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहे, मग ते नोट डाऊन करून घ्यायचं. ओके, नोट डाऊन केलं मग तुम्हाला जायचं तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये, सिलेक्शन लिस्ट ओपन करायची, यामधून बघायचं कोणत्या कॉलेजला लास्ट कॅन्डिडेट किती रँकवरती ऍडमिट झालाय, मग तो डेटा काढायचा. ओके, तुम्हाला खूप सारे कॅन्डिडेट असणार आहे, पण शेवटचा कॅन्डिडेट तोच घ्यायचा आहे जो कॉलेजला अलॉट झालाय तुमच्या कॅटेगरीतून. ओके, समजा आता XYZ कॉलेज आहे बघा. ओके, PYQ कॉलेज आहे आणि ABC असे 3 कॉलेज आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे बघा, लो मार्क कॅन्डिडेटचा फायदा कसा होणार आहे, त्यांच्यासाठी काय इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये असणार आहे, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. फक्त एवढा आहे का, त्यानंतर मी तोच टॉपिक तुम्हाला सांगतोय. बघा XYZ कॉलेज आहे, तर मग हा एक कॉलेज आहे, हा एक कॉलेज आहे, हा एक कॉलेज आहे. आता प्रश्न असा निर्माण होतोय, तुम्हाला याला प्रिफरन्सेस कसे द्यायचे, बरोबर आहे का नाही, याला प्रिफरन्सेस कसे द्यायचे. तर आता तुमच्या मनात पण येते ना, याला 1 नंबर ठेवू का, 2 नंबर ठेवू का, 3 नंबर ठेवू. याच्यात खूप साऱ्या गोष्टी बघा, मी तुम्हाला ते सांगतो, त्या बेसिसवरून काय करायचं, तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट बनवायची. ओके, तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं माहिती का, सिलेक्शन लिस्ट मधून डेटा काढायचा आहे आणि त्यांच्या रँक बघायचे आहे. लास्ट कॅन्डिडेट किती रँकवरती ऍडमिट झालाय. ओके, लास्ट बोलतोय मी, त्याच्यामध्ये खूप सारे कॅन्डिडेट असणार आहे, पण त्याच्यातून पण शेवटचा लास्ट. ओके, सिलेक्शन लिस्ट मधून. तर मग तुम्हाला असं डेटा भेटेल, एक्झाम्पल मधून सांगतोय, एक 90,000चा डेटा भेटेल. ओके, 90,000. ओके, 90 की म्हणजे 90,000. ओके, त्यानंतर तुम्हाला एक असा डेटा भेटेल बघा या ठिकाणी, 1,10,000. ओके, त्यानंतर तुम्हाला एक असा पण यामध्ये काय भेटणार आहे, एक हे भेटणार आहे डेटा. तर मग तुम्हाला आता या बेसिसवरून तुम्हाला अशा रँक आल्या तुमच्या समोर का, मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल बघा, हा कॉलेजचा 85,000 क्लोज झाला, 1,10,000 आणि 1,90,000. मग मला कळते हा कॉलेजचा जो कट ऑफ हा कमी गेलाय, म्हणजे हा चांगला कॉलेज आहे बघा. मग या चांगल्या कॉलेजला मला काय ठेवायचंय, माझ्या लिस्टमध्ये 1 नंबरला ठेवायचंय. ओके, मग याला 2 नंबरला ठेवायचंय आणि याला 3 नंबरला ठेवायचे. आता असं का करायचे बघा, शेवटची संधी बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले होते. ओके, पण त्यांनी ऍडमिशन घेतले नाही, काही कारणास्तव त्यांनी काय घेतले नाही, ऍडमिशन घेतले नाही. जसं की खूप साऱ्या मुलांना ऍडमिशन कॉलेज अलॉट झाले, खूप साऱ्या मुलांना BMS करायचं होतं, पण त्यांनी BHMS काय करून ठेवले, कॉलेजेस टाकून ठेवले. मग त्यांनी आता ते मुलं काय केले, रिपीटसाठी गेले. मग त्यांनी काय घेतलं, ऍडमिशन कॅन्सल केलं. म्हणजे या स्ट्रे वेकन्सी राऊंडचं कसं असतं, जर तुम्हाला पहिल्या कोणत्याही राऊंड स्ट्रे वेकन्सीच्या फर्स्ट राऊंड पासून किंवा कॅप राऊंड फर्स्ट पासून जर कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं असलं एखाद्या राऊंड मध्ये, तर तुम्ही नेक्स्ट येणाऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तर मग ते विद्यार्थी तर कटले आता बघा. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आता खूप सारे विद्यार्थी असे होते ज्यांनी उमेद सोडून दिली, होप सोडून दिली, आणि त्यांनी सोडून दिले सगळं, आणि ते आता चॉईस फिलिंग बी करणार नाही, आणि ते गेले समजा आता प्रोसेसच्या बाहेर गेले. दुसरे कॅन्डिडेट असे झाले, तिसरे कॅन्डिडेट असे झाले बघा. आता तुम्ही जर सिलेक्शन लिस्ट बघितली, तुमच्यावरती किती कॅन्डिडेट जर ते बघितले, तर त्यामधून असे खूप सारे कॅन्डिडेट असणार ज्यांनी आउट ऑफ स्टेट केला असेल किंवा दुसऱ्या कोर्समध्ये एनरोलमेंट केली असेल. बरोबर आहे का नाही, अगदी बरोबर आहे. तर मग ते विद्यार्थी पण काय झाले, आता बाद झाले प्रोसेसमधून. ओके, आणि आता राहिलेले कॅन्डिडेट असे ज्यांना कमीच मार्क आहे. ओके, त्यांना त्यांचा स्कोरच लो आहे आणि कमीच मार्क्स आहे. ओके, सगळे कमी मार्क्सवाले स्टुडंट राहिलेले आता. बरोबर आहे का नाही, अगदी बरोबर आहे. आणि मग जर तुमचं जर चांगलं स्कोर असेल, जर 350 जरी असला, ओके, 300, 350, 340, 350, 45, 360, 370 जर असला, तर तुम्ही एक्सपेक्टेशन बी ठेवू शकत नाही, तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही, एवढा चांगला कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतो. फक्त जी लिस्ट आहे ना, या वेज मध्ये जा, फक्त अशी लिस्ट बनवा, तुम्हाला 1 नंबरचा आणि चांगल्याचा चांगला कॉलेज काय होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो. सर्वात लास्ट संधी बघा, शेवटची संधी, संधीला वायू घालू नका. ओके, तर तुम्हाला काय करायचं, या वे मध्ये काय करायची, तुमची चॉईस फिलिंग करायची. कमी मार्क जरी असेल तर तुम्हाला आता कॉलेज भेटू शकतो. नवीन कॉलेजेस पण आलेले बघा. ओके, नवीन कॉलेजेस पण आलेले, खूप सारे कॉलेजला सीट्स पण वॅकंट आहे. आणि या व्हिडिओमध्ये तर आपण सांगितलेच आहे बघा, कोणत्या कॉलेजला किती जागा खाली, काय खूप साऱ्या मुलांनी बघितलंय बघा. तुम्ही पण बघून घ्या, कंटिन्युअसली मुलं बघताय त्याला. ओके, तर तुम्ही पण तो व्हिडिओ बघा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.